त्यांचा सत्कार या ठिकाणी करू. रोहिदाजी मिनमिन यांच्या शुभ हस्ते अत्यंत मानाने सन्मानाने आदराने आपण हरेशजी मसे साहेब, खरं तर साहेब तुम्ही जे पाणी दिलं त्या पाण्याने आमच्या सर्व प्रेक्षकांची खेळाडूंची सर्वांची तहान भागवली 2 दिवस. त्या हरेशजी मसे कॅमेरामॅन थोडा टर्न करा कॅमेरा, लगेच आपण एकच सन्मान घेतो. हरेशजी मसे साहेब हँडसम आहेत, स्टायलिश आहेत, गुड स्माइल. अँड हरेश दादा आपण आता स्टेजवरती असं नसतं बाबा. थँक्यू सो मच. मॅच ऑन. पहिला चेंडू आणि सुजल 11 अंथराड वरडीचा पहिल्या बॉलवरती विघ्नेश डायरेची पहिली धाव. यावर्षी एक्सेलच्या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक मारली होती विघ्नेश डायरेने. दामाच्या नाईट टुर्नामेंटमध्ये 50 ठोकली होती विजय डायरेने. आणि आता कर्जत तालुक्यातील 3 1 नंबरची ट्रॉफी जिंकणारा संघ जो समोर बलाढ्य कळंबोलीच्या विरोधात 2 हात करतोय. सुजल 11 अंथराड वरडीचा विजय डायरेचा स्ट्रोक हवेत, कॅच आउट. पहिल्याच ओव्हरमध्ये हाफ सेंचुरी ठोकणाऱ्या फलंदाजाला इथून आउट केले. सुजल 11 अंथराड वरडी टीमला हा धक्का. 2 बॉल 1 रन आणि पहिली विकेट. विजय डायरे उर्फ बबलू इथून आउट. वरती ज्ञानेश्वर हिलम. खरं तर आज जर्मन कळंबोलीने प्लॅन थोडा चेंज केलाय. नेहमीप्रमाणे पहिली ओव्हर संतोष घारे सर टाकतात, पण आज ओव्हर ज्ञानेश्वर हिलमकडे देण्यात आलेले. म्हणजे एखादी टीम जी प्रॅक्टिसमध्ये चांगल्या टचमध्ये ट्रॉफी जिंकतीये या टीमच्या विरोधात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न जर्मन कळंबोलीने केला. आणि मास्टर माइंड म्हणून ओळख आहे दशरथ देशमुख यांची. काहीतरी एक प्लॅन त्यांनी बनवला असावा जिथे या फलंदाजांना अंदाज येऊ द्यायचा नाही. कारण जेव्हा टीम खेळतात ना त्यांचं प्लॅनिंग फिक्स असतं की पहिली ओव्हर संतोष घारेकडे असेल, मग आपले ओपनर हे असतील. अशा प्लॅनिंगमध्ये सध्या फसवण्याचा प्रयत्न जर्मन कळंबोली करते. पण सुजल 11 अंथराड वरडी टीमला विसरून चालणार नाही. एकापेक्षा एक चांगले बॅटर आहेत. म्हणजे माऊलगाव सारख्या ओपन टीमच्या विरोधात देखील षटकार मारला होता या टीमच्या खेळाडूंनी नाईट टुर्नामेंटमध्ये. त्यामुळे भरपूर सारे रेकॉर्ड आहेत. आणि 2 वर्षामध्ये या टीमचा विजयाचा आलेख उत्तरोत्तर वाढत चालला. आणि आता जर्मन कळंबोलीशी 2 हात करतोय. ज्ञानेश्वर हिलमच्या विरोधात नवीन बॅट्समन सुजल 11 अंथराड वरडीचा सागर डायरे. मोहन धुळे यांचं आगमन. मोहन दादा स्टेजवर या. आपण 2 बॉल 1. फिल्डिंग बदलवत आहेत. लेफ्टी बॅट्समन आहे सागर डायरे, राईट हँड बॅटर विघ्नेश डायरे. आणि सर्वांच्या नजरा या सामन्याकडे आहेत. सुजल 11 सचिन रामा डायरे यांनी पुरस्कृत केलेला जर्सी परिधान करून संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. सागर डायरेच्या बॅटमधून स्ट्रोक हवेत आहे, कॅच ड्रॉप. 3 बॉल 2. 3 बॉल आणि 2 धावा. अंजपचं मैदान. अंजपच्या मैदानावरती महाशिवरात्रीचं निमित्त कर्जत तालुक्यामध्ये केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती सध्या 2 स्पर्धा लाईव्ह आहेत. त्यामध्ये सर्वाधिक पसंती ज्या स्पर्धेला आहे ती स्पर्धा म्हणजे महाशिवरात्री चषक 2026 अंजपची स्पर्धा. खूप छान नियोजन. 2 दिवस 16 संघ 15 मॅच 2 ट्रॉफी आणि जवळपास 45,000 रुपयाची रोख रक्कम इतकी पारितोषिक आहेत. 3 बॉल 2. विघ्नेशच्या बॅटमधून ऑन साइडला काऊ फेजच्या समोर चेंडू थांबला. एका टप्प्याने चेंडू अडवला आणि एकच धाव देऊन 4 बॉलमध्ये रन्स आहेत त्या 3. 3 सिंगल 1 विकेट अशा 4 बॉलवरती या सामन्याचा आलेख बघायचं की आता या मॅचमध्ये कशा पद्धतीचा परफॉर्मन्स असेल. जर्मन कळंबोली टीम सुजल 11 अंथराड वरडी 4 बॉल 3 सिंगल. सागर डायरे आणि विघ्नेश डायरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता की सामन्याच्या पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 ओव्हरची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सागरसाठी हा चेंडू ज्ञानेश्वर हिलमचा दोन्ही पायांच्या मधून काढलाय. 5 बॉल 3. 5 बॉल 3. 4 ओव्हर आहे. 40 रन तरी किमान हव्यात. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा. 1 टू गो. लास्ट बॉल सागर डायरेसाठी अनिल मिनमिने सरांचा इशारा आला. व्हाईट बॉल. 1 रन ऍड होईल. व्हाईटची टोटल आहे 4. बॉल बाकी आहे ओव्हर मधला शेवटचा. सुजल 11 अंथराड वरडी लास्ट बॉल फेस करेल सागर डायरे. बॉलवरती नजर ठेवायला पाहिजे. ज्ञानेश्वर हिलमचा योग्य टप्पा जर का ओळखला तर मात्र फलंदाज चांगले बॅटिंग करू शकतात.
फुल टॉस, पॉवरफुल स्ट्रोक, पॉवर प्ले मध्ये एक बाउंड्री आली, षटकार, आणि षटकाराने सुजल 11 आंतरवर्डीचा स्कोर पोहोचलाय 1 ओव्हरमध्ये 10. शेवटचा चेंडू खरं तर पाठवला सीमा पार. विजय डायरे आउट झाला, पहिली विकेट आली पहिल्या ओव्हरमध्ये, पण 1 ओव्हरमध्ये रन्स केलेले आहेत ते 10. प्रचंड चर्चा आहे. जय हनुमान कळंबोली टीम या मैदानावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळलेली आहे आणि ट्रॉफी देखील आहेत, पण आज भिडत आहे, आज लढत आहे सुजल 11 आंतरवर्डी टीमच्या विरोधात. कोदिवलेची स्पर्धा, एक्सलची स्पर्धा आणि बीडची स्पर्धा, अशा 3 स्पर्धा जिंकल्यात आंतरवर्डीने 1 नंबरने, आणि तिसऱ्या चौथ्या नंबरच्याही बऱ्याचशा ट्रॉफी. गेल्या वर्षी नाईट टुर्नामेंट 3 ट्रॉफी या टीमने जिंकल्या होत्या. नवीन संघ 2 वर्षात जवळपास 8 ते 9 ट्रॉफी या टीमने जिंकलेल्या आहेत, आणि अशा टीमचा परफॉर्मन्स बघणं हे प्रेक्षकांसाठी थोडं उत्सुकतेचं. आणि जय हनुमान कळंबोली हा तर नामवंत संघ आहे, कित्येक वर्ष खेळलाय, पण आज बघायचं आहे की दमछाक करेल का आंतरवर्डी संघ या टीमच्या विरोधात. संतोष घारे आलेत. सेकंड ओव्हर, फुल टॉस, बॅटवरती विघ्नेश डारेच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय, बाउंड्री पर्यंत चेंडू, 1च रन, 11 धावा 1 बॉलच्या समाप्तीनंतर. आज रविवार 15 फेब्रुवारी 2026, महाशिवरात्रीचा वर्षातून येणारा एकच दिवस. खरं तर आज कित्येक खेळाडूंचा उपवास असेल, पण एवढी एनर्जी मेंटेन करून ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात, ही देखील फार मोठी गोष्ट आहे. 1 बॉल 11 धावा, संतोष गारे ऑन बॉलिंग मार्क. समोर येतो सागर, बॅटवरती आलाय, इथून मात्र मिड ऑफ मधून काढलाय चेंडू, 1च रन इथून मिळेल. जय हनुमान कळंबोलीचा फिल्डिंग देखील चांगली आहे प्रत्येक बॉलवरती, आणि आता या 2 टीममध्ये जी मॅच चालू आहे ना बघा, प्रत्येक बॉलवरती कुठेही घाई गडबड नाही, शांततेत ते सामना खेळतायत. नाही तर बऱ्याचदा आपण असं म्हणतो की जेव्हा काही नवीन संघ असतात गोंगाट जास्त असतो, फिल्डिंग करत असताना आवाज किंवा इतर गोष्टींचा बराचसा गोंगाट होतो, पण इथे मात्र शांततेने एकमेकांच्या अगेन्स्ट खेळ करतायत. 2 बॉल 2 सिंगल, आणि तिसऱ्या बॉलवरती देखील विघ्नेशच्या बॅटमधून स्ट्रोक, लॉंग ऑफ मध्ये तिसरी सिंगल, 3 बॉल 3 सिंगल आल्यात. धावसंख्या टोटल आतापर्यंत धावफलकावरती 13. क्रिकेटमध्ये संयम फार महत्वाचा आहे, कारण जेव्हा शांततेने, कारण जे 2 बॅट्समन आपण पाठवणार त्यांच्यावरती आपला विश्वास असतो, आणि त्या विश्वासाने ते सध्या बॅटिंग करतात. संतोष घारे, राईट हँड क्रीज गेल अशी या खेळाडूची ओळख आहे बॅटिंग करताना. बॉलिंग अटॅक संतोषच्या विरोधात, हवाई सफर, कॅच आउटच्या स्वरूपात, फलंदाज बाद. विकेट नंबर 2, रन्स आल्यात 13. 4 बॉल 13, एकही बॉल डॉट जाऊ दिला नाही, पण सिंगल सिंगल प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 1 ते 2 बाउंड्रीज हव्यात, मग एक षटकार हवा किंवा एक चौकार हवा. ओव्हरमध्ये 2 बाउंड्री आल्या तर ओव्हरमध्ये चांगली टोटल होते. स्टेजवरती तुम्ही बघू शकाल, ज्यांनी आम्हाला 2 दिवस पाण्याचे जार दिलेत. खरं तर पाणी म्हटलं ना तर महत्त्वाचा भाग आहे, आणि ते पाणी आम्हाला 2 दिवस ज्यांनी पुरवलंय ते हरेश म्हसेदादा या व्यासपीठावरती आसनस्थ आहेत. त्यांच्या साथीला आपण पाहतोय मोहनजी धुळे, सुदेश मिनमिने, नरेश जोगळे, त्यानंतर सुमित मिनमिने, प्रताप मिनमिने, अरविंद जोगळे, आणि ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी कोल्ड्रिंक दिलेले ते अर्णव पशु खाद्य विक्री केंद्राचे ओनर सुजित जोगले, आणि त्याचबरोबर कळंबोलीचे नरेश देशमुख दादा, असे सर्व या मॅचकडे बघतायत. शॉट भारी आहे गेल्या गेल्या मैदानावरती, आणि ऋषीच्या डोक्यावरून लक फॅक्टर जय डायरेच्या बॅटमधून आला हा चौकार. ओव्हर नंबर 2 मध्ये 5 चेंडू आणि रन झाले तर 17. जय डायरे हा छोटा खेळाडू वाटतो, पण माऊलगाव ओपन टीमच्या बॉलरला याने षटकार मारला होता कोल्हारेच्या नाईट टुर्नामेंटमध्ये. छोटा खेळाडू आहे, पण त्याने ओपन टीमच्या विरोधात देखील सिक्सर मारण्याचा कारनामा केला होता. आता संतोषच्या विरोधात गेल्या गेल्या बाउंड्री त्याने खेचली. लास्ट बॉल, परत एकदा उडवला चेंडू, पण डीप स्क्वेअर लेग मध्ये विकेटची चान्स, आणि कॅच ड्रॉप. 2 धावा इथून आल्या. ओव्हर कंप्लीट झाली. सुजल 11 आंतरवर्डी संघाची टोटल 2 ओव्हरमध्ये 19. 2 ओव्हरमध्ये 19 धावा. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती बरेचसे ऑनलाईन व्ह्युअर्स आता वाढलेले आहेत. कळंबोली आंतरवर्डीचे जे पाठीराखे ज्यांना मैदानावरती येणं शक्य झालं नाही, ते केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती यूट्यूबवरती स्मार्टफोन, टी व्ही, लॅपटॉपवरती या मॅचचा आनंद घेत आहेत. कारण लाईव्ह टेलिकास्ट सर्व प्रेक्षकांसाठी खूप छान असतं. जिथे आपल्याला
टाईम मिळेल तिथे आपल्याला मॅच ही लाईव्ह बघता त्या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील खूप सारं कौतुक. आणि आता 2 ओव्हर 19 नंतर हा स्कोर कोणत्या धावसंख्येवरती फिनिश होईल. जयहनुमान कळंबोलीने देखील आतापर्यंत ॲव्हरेजमध्ये रन्स दिल्यात, जिथे आता 9.5च्या आसपास सरासरी त्यांनी मेंटेन केली आहे. पण आता इथून 2 ओव्हरमध्ये रन्स करायचे आहेत सुजल 11 आंतरड वरडीला, कारण किमान 40 ते 45 हा अप्रोच आहे. आणि आता आलाय बॉलिंग ट्रॅकवर दर्शन येवले. दर्शन येवले आलेले थर्ड ओव्हरला इथून स्टार्टिंग करतो. पहिला बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने ताकद लावली आणि पॉवरफुल स्ट्रोक यॉर्कर स्पॉट वर टाकला होता, पण बरोबर बॅटच्या रडार मध्ये विघ्नेश डायरेने मारलाय षटकार. धावसंख्या 25. आणि या स्पर्धेमध्ये महाशिवरात्री चषकामध्ये आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी सदस्य पांडुरंग भिवा डायरे, रेल्वे कर्मचारी भोलेनाथ डायरे आणि ज्यांच्या नावाने आज संघ खेळतोय सुजल 11 टीमचे पॅकर आदरणीय सचिन दादा डायरे आणि त्यांचा सुपुत्र सुजल, या सर्वांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. सर्वांचं अंजपकरांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आणि आणखीन एक धमाका, विघ्नेश डायरेच्या बॅट मधून आलाय चेंडू सीमारेखा पार, षटकार पहिला, आता आलाय चौकार. 2 बॉल मध्ये रन्स आल्या 10. सुजल 11 आंथर्ड वर्डीचा स्कोर पोहोचलाय 29. नितीन जोगळे दादा, आई भवानी मित्र मंडळ अंजपचे अध्यक्ष नितीन जोगळे दादा यांचं देखील आगमन, दादांचं देखील सहर्ष स्वागत. खतरनाक बॅटिंग करतो विघ्नेश डायरे. सुजल 11 आंथर्ड वर्डी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटिंगचा हल्ला बोल करत असताना जयहनुमान कळंबोलीला पहिल्याच इनिंग मध्ये बॉलर दर्शन येवलेला, म्हणजे येवले चहाची टेस्ट भारी, इथे दर्शन येवलेच्या विरोधात सध्या बॅटिंग भारी, ती मात्र विघ्नेश डायरेची. 2 बॉल 29. तिसरा बॉल विघ्नेशचा फटका, मिड विकेट वरून खेळाडू धावत आला, 1 रन कंप्लीट केली आणि 1 रनने सुजल 11 आंथर्ड वरडीचा स्कोर आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा 30. 2 ओव्हर 3 बॉल संपलेत, धावा आहेत त्या 30. सचिन रामा डायरे आंथर्ड वरडी गावचे सामाजिक कार्यकर्ते, माजी सदस्य देखील राहिलेले आहेत ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे, ज्यांनी आकर्षक टी शर्ट दिलेले आहेत. सचिन दादा हुशार आहेत लहानपणापासून, त्यांनी टी शर्टची चॉईस देखील चांगली, व्हाईट कलर घेतला कारण ऊन वाढलं की व्हाईट कलर अत्यंत फायद्याचा असतो. गोलंदाज तयार दर्शन येवले, शॉट भारी आहे जयचा, पण विकेट डाऊन दी बॉल, खेळाडू धावतो ऋषी, कॅच पकडली, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली, बॅटर आउट. दर्शन येवलेच्या खात्यात विकेट, टीम जयहनुमान कळंबोलीच्या खात्यात विकेट. 4 बॉल स्कोर आहे सुजल 11 आंथर्ड वरडीचा. धावा फलकावरती धावा 30. नवीन बॅट्समन रोशन डायरे, रियांश नावाचं टी शर्ट परिधान करून चाललाय, त्याच्या सुपुत्राचं ते नाव आहे, मुलाच्या नावाने टी शर्ट, कारण पहिला विजय होता त्याचा नवीन आयुष्याचा आणि तो रोशन चाललाय मैदानाच्या आतमध्ये. नितीन जोगळे दादांच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल आली. अंजपकरांचं नियोजन एकदम कडक असतं आणि किती चांगलं नियोजन केलं. मी सकाळी आल्यानंतर मलाही वाटलं की कदाचित महाशिवरात्री निमित्त सत्यनारायणाची पूजा याच ठिकाणी आहे की काय, कारण पामच्या झाडांचं इतकं छान डेकोरेशन जय भवानी अंजप टीमने केलेलं आहे. आदरणीय करता सहसा क्रिकेट बघायला ते कधी जात नाहीत, पण आज आवर्जून आलेले ते पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पांडुरंग भिवा डायरे यांचं देखील मनापासून कौतुक. हरेश गायकर यांचं आगमन, हरिभाऊ गायकर यांचं आगमन, मनोहर भगत देखील आलेले सुजल 11ला सपोर्ट करण्यासाठी. मागे मारलाय, जागा बनवली परफेक्ट, लॉंग लेगला मारलाय हा चौकार. सुजल 11 आंतरडवडीचा स्कोर पोहोचलाय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 34. हरेश डायरे यांचं देखील आगमन हा सामना बघण्यासाठी. हे क्रिकेटचे खरे फॅन आहेत, दिवस असो का रात्र असो, आपल्या कमाईचा किती जरी पैसा खर्च झाला तरी आपल्या टीमसाठी धावणारे हे खरे सपोर्टर आहेत. म्हणजे इथून जरी दुबईला मॅच ठेवली आंथर्ड वर्डीची तरी हे सपोर्टर पोहोचतील मॅच बघण्यासाठी. धावा संख्या 34, 5 चेंडू आणि 34 धावा. गोलंदाज दर्शन येवलेवरती मात्र आता अटॅक चढवला. 2 ओव्हरमध्ये धावा आवाक्यात होत्या. जयहनुमान कळंबोलीचा बॉलिंग अटॅक, शेवटच्या बॉलवरती परफेक्ट कनेक्शन रोशन डायरेच्या बॅट मधून हा षटकार. क्रिकेट कारकिर्दीच्या 3 षटकार हॅट्रिक त्याने याआधी मारलेले आहेत आणि आता इथे एकच 6 मारलाय. धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40.
3 ओव्हरमध्ये 40. सुजल 11 अंतराळ वरेडी हा संघ 3 ओव्हरमध्ये 40 रन्सवरती पोहोचलाय आणि आता शेवटची ओव्हर ज्या अनुमान कळंबोली कोणाकडे देईल याची चर्चा आता रंगतीये. कळंबोलीला देखील माहिती आहे की या टीमने बघता बघता धावसंख्या मेंटेन केली. 2 ओव्हरमध्ये 19 होत्या. एका ओव्हरमध्ये दर्शन येवलेने धावा दिल्यात. आतापर्यंत 21 धावा ठोकल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती कित्येक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. हाय व्होल्टेज ड्रामा आहे कारण या मुकाबल्यामध्ये ज्या अनुमान कळंबोली टीमच्या विरोधात सुजल 11 आंतरडोरडी कसा परफॉर्मन्स करेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि या परफॉर्मन्समध्ये सध्या पहिल्या इनिंगमध्ये धावा आहेत सुजल 11 आंतरडोरडीच्या 3 ओव्हरमध्ये 40. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलेला युवराज. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती लागला. 1 रनचा कॉल. 1 रन कंप्लीट. लेग बॉयची धाव टीमची टोटल 1 ने वाढली. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 41. जय भवानी अंजप टीमचं हे नियोजन आहे. अंजपचं हे मैदान आणि अंजपच्या मैदानावरती महाशिवरात्रीचं निमित्त आणि हा महाशिवरात्री चषकाचा सामना आज फायनल डे आणि शेवटच्या फायनल डेचा हा सामना आहे. तो मात्र पहिल्या राऊंडमध्ये तिसरा. रोशनसाठी युवराजचा हा बॉल मिस केलाय. लाईन लेन चांगली टाकली ती मात्र युवराजने. 2 बॉल आणि 41. 50शी पार धावसंख्या दिसतीये. हरेश्वर गायकर यांच्याकडून 2 6 मारले तर 200 रुपये असतील फलंदाजांसाठी. शरीरावरती लागला रोशनच्या. युवराजचा हा बॉल. 3 बॉल 2 धावा दिल्या जयान म्हणून कळंबोलीने. 1 ओव्हर नक्की आंतरड वरडीची होती पण आता या लास्ट ओव्हरमध्ये युवराज भारी ठरतोय आंतरड वरडी टीमच्या बॅटरवर. 42 धावा 3 बॉल इथून समाप्त झालेले आहेत. सुजल 11 आंतरड वरडी 3 बॉल शेवटचे खेळणार आहे आणि 42 हा स्कोअर कोणत्या आकड्यावरती फिनिश होईल येणाऱ्या 3 बॉलवर. विघ्नेशसाठी हा चेंडू युवराजचा. गुड लाईन अँड लेंथने अचूक टप्पा त्याने टाकला आणि अचूक टप्प्याने समोरच्या फलंदाजांना कंट्रोलमध्ये आणत 4 बॉलमध्ये दिला धावा फक्त 2. 42. 4 बॉलमध्ये 2 धावा दिला युवराजने आणि शेवटचे 2 बॉल बाकी. लास्ट 2 बॉल. 5वा बॉल खोलवर टप्प्याचा. बॉलच बॅक ड्राईव्ह. गोलंदाजाच्या हातात चेंडू. रन मिळणार नाही. 5 बॉल धावा दिल्यात फक्त 2. खतरनाक टप्पा त्याने टाकलाय. 2 धावा फक्त 5 चेंडूमध्ये आल्या. 1 बॉल आता शेवटचा. 42 धावा टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर. सुजल 11 आंतरड वरेडी. अंतिम बॉल टाकेल तो कळंबोली संघाचा युवराज. बॅट वरती आलाय. ऑन साइडला मारलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी स्क्वेअर लेग मधून फेक होईल. स्क्वेअर लेग मधून फेक होईल. लास्ट बॉल आहे आणि लास्ट बॉल वरती ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रो झाल्यानंतर आता 2 तर कंप्लीट होत्या. 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावा पूर्ण केल्यात. 45 झालेले आहेत. सुजल 11 आंतरड वरडीची धावा संख्या 45 आणि 46 धावांचं टार्गेट दिलंय जय हनुमान कळंबोली या संघाला. 46 टू विन. आणि कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल की कॅमेरामॅन आपण कॅमेरा जरा प्रेझेंटेशन बॉक्सकडे टर्न करा आणि जिथे जिथे महेश धुळे, राहुल आपण या ठिकाणी आंतरड वरडीवरून जे पाहुणे या क्रीडा स्पर्धेला आलेले आहेत त्या सर्वांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं. मानाची शाल पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी सन्मान करावा. तर मी विनंती करेल आई भवानी मित्रमंडळ अंजपचे अध्यक्ष नितीन जोगळे यांना की आपल्या शुभ हस्ते नितीन दादा आपण ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी सदस्य पांडुरंग भिवा डायरे यांचं स्वागत या ठिकाणी करावं. पांडुरंग भिवा डायरे यांना मी विनंती करेल की साहेब आपण पुढे या. जिथे अंजपकरांच्या वतीने नितीन दादा जोगळे यांच्या वतीने आपला भव्य स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत. मनपूर्वक स्वागत. क्रिकेटची प्रचंड आवड पण सहसा घरी टीव्ही लावून पांडुरंग भिवा डायरे मॅच बघतात पण आज प्रत्यक्ष या स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट. मनपूर्वक स्वागत. त्यानंतर या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावाने ज्यांच्या मुलाच्या नावाने आज संघ खेळतोय ते सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सदस्य सचिन दादा डायरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नितीन दादा जोगळे यांनाच मी विनंती करेल कारण जय भवानी मित्रमंडळाचे ते अध्यक्ष आहेत. एक डॅशिंग नेतृत्व आणि एक डॅशिंग नेतृत्वाच्या शुभ हस्ते सचिन दादा डायरे सुजल 11चे संघ मालक ज्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीमध्ये देखील पिंपलोली प्रीमियर लीगमध्ये देखील दरवर्षी सुजल 11 हा संघ असतो
तर संघाचे ओनर आहेत सचिन डायरे यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर रेल्वे कर्मचारी भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असणारे भोलेनाथ डायरे दादा यांचा देखील सत्कार या ठिकाणी महेश धुळे यांना मी विनंती करेल की आपण भोलेनाथ डायरे यांचा सत्कार या ठिकाणी करावा. सेंट्रल रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील अंजपच्या स्पर्धेमध्ये महाशिवरात्री ट्रॉफीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. 46 रनचं टार्गेट आहे, 46 धावांचं टार्गेट आहे. जानमन कळंबोली फलंदाज इथून. त्यानंतर आपण या ठिकाणी ज्यांनी आम्हाला खूप चांगला पाठिंबा, भक्कम पाठिंबा या टीमला ज्यांचा राहतो ते आई भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष नितीन जोगळे यांचा सत्कार महेश धुळे राहुल आपण या ठिकाणी करावा. नितीन जोगळे खरं तर एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा देखील सन्मान आपण जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी यांच्या वतीने करतोय. आणि त्यानंतर चला बॅट्समन चला लवकर आपण. संतोष सर, दशरथ सर चेंडू घ्या. दोन्ही टीम 46 टार्गेट जानमन कळंबोलीला. आणि आता कॅश प्राइज आहे मॅचच्या सुरुवातीलाच. कोणत्याही बॉलरने जर का विकेट हॅट्रिक कमावली आंथरडवर्डी संघाच्या तर कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलजी गोडविंदे साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज या बॉलरसाठी असेल. जानमन कळंबोली अगदी लहानपणापासून एक खेळाडू ज्यावेळी क्रिकेट खेळत नव्हते ना तेव्हापासून जानमन कळंबोली संघाला ते बघतायत. आणि सुजल 11 संघाचे टीम पॅकर सचिन डायरे यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. ऑनलाईन व्ह्यूवर्स वाढलेत. जानमन कळंबोली हा संघ संतोष घारे आणि दशरथ देशमुख ऑल टाइम एव्हरग्रीन ओपनिंग जोडी कळंबोली संघाची संतोष घारे आणि दशरथ देशमुख. 46 टार्गेट आहे. 4 ओव्हरमध्ये ह्या नरेश देशमुख दादा यांच्या वतीने कळंबोली संघासाठी कॅश प्राइज आहे. लगातार 2 षटकार किंवा 2 चौकार जर मारले तर कळंबोलीच्या फलंदाजासाठी प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज नरेश देशमुख दादा यांच्या वतीने असेल. जबरदस्त लढाई आहे बक्षिसांच्या रकमेची, पण आता लढाई करायची आहे मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना त्यांच्या परफॉर्मन्सने. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर्स तयार. जय डायरे हा पहिला पॉवर प्लेचा बॉलर आणि संतोष घारे आणि दशरथ देशमुख या सलामीच्या जोडीने जानमन कळंबोली 46 टार्गेट चेस करण्यासाठी उतरला. विकेट हॅट्रिकसाठी हरेश्वर गायकर यांच्या बाबूराव लहाणे यांच्या वतीने कॅश प्राइज आहे 500 रुपयाचा. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे बाबूराव लहाणे यांच्याकडून. मॅच इथून ऑन होते. बॉलर्स तयार. पहिला बॉल संतोष गारेचा स्ट्रोक. पहिल्या बॉलवरती सिंगल रन ओपन. बघा महत्वाचा नियम आहे लाईटचा पोल आणि लाईटच्या तारा यावरती जर फुलटॉस चेंडू लागला तर डेड बॉल असेल. 1 बॉल आणि 1 फुलटॉस चेंडू लागला तर डेड बॉल असेल. यानंतर होणारी मॅच आजच्या दिवसभरामध्ये खूप चांगल्या मॅचेस प्रेक्षकांच्या भेटील आहेत. सिद्धिविनायक नेरळपाडा आणि कालभैरव मालेगाव यानंतर होणारी मॅच. सिद्धिविनायक नेरळपाडा आणि कालभैरव मालेगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 1 बॉल 1 रनने सुरुवात जानमन कळंबोली टीमची. लढाई दमदार होईल. सुजल 11 आई बाबाने अंतराट वरेडी आणि त्यांच्या विरोधात फाईट करतो जानमन कळंबोली. 1 बॉल 1 46 टार्गेट आहे. दशरथ देशमुख यांच्या बॅटमधून पॉइंटच्या डोक्यावरून खेळाडू पाठलाग करतोय पण चेंडू चाललाय बाउंड्री पार. दुसरा बॉल वरती दशरथ देशमुखचा चौकार. दुसरा लगातार मारला तर नरेश देशमुख यांचा 500 रुपीज कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक घेतली तर सचिन दादा डायरे यांच्याकडून 1000, सुनीलजी गोडविंदा साहेबांकडून 1000,
बाबूराव लहाने यांच्याकडून 200. सर्व कॅश प्राइज कमावण्यासाठी खेळाडूंची मेहनत आहे, पण मॅच जिंकण्यासाठी ते एफर्ट्स लावायचे ते दोन्ही टीमच्या प्लेयरला. 2 बॉल 5. बॉलर जय टू दशरथ देशमुख. खोलवा टप्प्याचा चेंडू कव्हर मधून काढला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या रनसाठी कॉल. वेगवान. डेंजर ठरेल का? स्क्वेअर लेग अंपायरने रेफर केलंय. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. अविनाश मिनमिने यांनी रेफर केलंय आणि DRS हा अंपायरचा आहे. फेक केली त्यावेळी दशरथ देशमुख धावत होते. आता डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. आमचे टेक्निकल ऑपरेटर थर्ड अंपायर पाहणी करतायत. योग्य निर्णय तुम्हाला दिला जाईल. आणि या ठिकाणी डिसिजन येतोय फलंदाज आउट. OUT आउट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज आउट. खरं तर स्क्वेअर लेग अंपायर अविनाश मिनमिने यांचंही तेवढंच कौतुक आहे की त्यांनी रिस्क घेतली नाही. सरळ तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आणि किंचित फरकाने खरं तर दशरथ देशमुख सरांना इथे आपली विकेट गमवावी लागली. 1 रन इथून ऍड होईल. 3 बॉलमध्ये धावा जानमन कळंबोलीच्या 6. आणि आता नवीन बॅट्समन ऋषिकेश देशमुख. जे 6 बॉलमध्ये 6 षटकार जरी पाहिजे असतील तरी ज्याच्यावरती कळंबोली विश्वास ठेवते तो ऋषिकेश देशमुख. 45-45. रोहित शर्माचा नंबर आहे 45. इथे 2 रोहित शर्मा लागतील एवढी पॉवर आहे त्यात. 45-45 धावसंख्या 3 बॉलमध्ये 6. जानमन कळंबोली आणि त्यांच्या विरोधात सुजल 11 अंथराड वरेडी. पहिल्यांदाच या 2 टीम मध्ये मॅच होते. 2 वर्षात या नवीन संघाने इतक्या ट्रॉफी जिंकल्या. चांगल्या टीमला पराभूत केलं पण कळंबोलीच्या विरोधात कधीच खेळले नाहीत. आज पहिल्यांदा खेळतात कळंबोलीच्या विरोधात. महेश दत्तात्रय जोगळे यांचं देखील आगमन. सलमान खानचा चष्माही एक दिवस उतरेल पण महेश दादा तुमच्यावरती आकर्षक गॉगल आपण कधीच उतरवू नका. 3 बॉल 6 धावा. फुल टॉस. ऋषिकेशच्या बॅट मधून पंचांनी नो बॉल दिलाय. नो बॉल सोबत आलाय हा चौकार. नो बॉल आणि चौकार 5 धावा मिळाल्या. जानमन कळंबोलीचा स्कोर 3 बॉल मध्ये 11. आणि आता यानंतर असेल फ्री हिट. चुकीचा चेंडू टाकला जयने. विकेट गेल्यानंतर प्रेशर बनवायचं होतं पण तिथे खराब चेंडू. ऋषिकेशचा चौकार 5 धावा 3 मध्ये 11. आता जो रन रेट मेंटेन करायचा जानमन कळंबोलीला त्या धावा 3 बॉल मध्ये आलेले आहेत. 3 बॉल 11. आज खरं तर आजच्या दिवसाची पहिली मॅच प्रेक्षकांच्या चर्चेत भरपूर राहिली. रायझिंग स्टार भानसोलीने वाकस टीमला पराभूत केलं. आता बघायचंय 3 बॉल 11. फ्री हिटचा बॉल आहे ऋषिकेशसाठी. फ्री हिटचा बॉल. वेग होता. समोर ठेवला होता. अवे फ्रॉम द बॅट अवे फ्रॉम द बॉडी. 4 बॉल 11. पहिलीच ओव्हर आहे. जानमन कळंबोली रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये 11 आलेले आहेत. 46चा टार्गेट आहे. 11.50. 11 ते 12 धावा ओव्हरमध्ये कंपल्सरी पाहिजेत रन चेस करताना आणि त्या 4च बॉलमध्ये केलेले आहेत जानमन कळंबोलीने. जय डायरे ओव्हर नंबर 1 ओव्हर द विकेटने. 5वा बॉल खाली राहिला. वेग होता. ऋषिकेश प्रत्येक बॉल वरती प्रतिकार करतोय. प्रतिकार करत असताना चेंडूचा टप्पाही त्याला बघावा लागेल कारण बॅटचा फ्लो चांगला आहे. स्पीड चांगला आहे. पण जर का चेंडूचा टप्पा बॉल बॅट पासून दूर असेल तर मात्र रन करणं कठीण आहे. 5 बॉल 11. शेवटचा बॉल. जय डायरे ओव्हर द विकेटने. अंतिम बॉल ऋषिकेश देशमुखच्या अगेन्स्ट. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. 1 रन ऍड होईल. 12 धावा. जानमन कळंबोलीच्या खात्यामध्ये 6 धावा एक्स्ट्रा आल्यात. 9 वरती चौकार आला. हा एक वाईट. 6 धावा एक्स्ट्रा दिला जयने आणि टीमची टोटल आहे 12. 5 चेंडू टाकलेत आतापर्यंत. काळभैरव मालेगावचे कॅप्टन आलेले आहेत. सिद्धिविनायक नेरलपाडा टीमचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. 5 चेंडू 12 धावा. ऋषिकेश देशमुख वनडाऊनच्या भूमिकेत. लास्ट बॉल पॉवर प्लेचा फायदा आणि ऋषिकेशच्या बॅटमधून आला चौकार. ओव्हर कंप्लीट झाली 16 धावांनी. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कळंबोली संघाला धावा हव्यात 30. 3 ओव्हर आणि 30 धावा. सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचे कर्णधार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. आपण जर या येस थँक्यू कॅप्टन येत आहेत या ठिकाणी. आणि कालभैरव मालेगाव टीमचे संघनायक
या ठिकाणी आलेले आहेत. आपण दोघांनीही स्टेजच्या समोर या. येत्या 2 मिनिटात आपण लगेच टॉस करणार आहोत. 18 बॉल 30 धावांची गरज आहे जर्मन कळंबोलीला. पहिल्या ओव्हरमध्ये ऋषिकेशच्या बॅटमधून आलेले 2 चौकार. कळंबोली टीम चांगल्या पोझिशनमध्ये आली. दशरथ देशमुख आऊट झाल्यानंतर देखील प्रेशर कंटिन्यू राहिलं नाही. ऋषिकेशने प्रेशर रिलीज केलं आणि आता 3 ओव्हरमध्ये 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी करणाऱ्या सुजल 11 आंथरवर्डी टीमकडे बॉलिंग अटॅक चांगले आहे, पण गोलंदाजांना धावाही वाचवाव्या लागतील, विकेट सोबत धावा वाचवाव्या लागतील. आणि ऋषिकेश आणि संतोष घारे ही मात्र बॅटिंग मधली पॉवरफुल जोडी आहे जर्मन कळंबोलीची. 3 सिक्सर जर का मारले तर मंगेश जोगळे यांच्याकडून 200 रुपये. संतोष घारे या खेळाडूसाठी ते स्पेशल कॅश प्राइज आहे. 18 बॉल 30 धावा. 18 बॉल 30. गोलंदाजी ट्रॅक वरती विघ्नेश डायरे समोर येतो. राईट हँडेड ख्रिस गेल कळंबोलीचा संतोष. पहिलाच बॉल बॅट वरती आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार मारलाय सिक्सर संतोष घारेने. 17 बॉल 24 ची गरज आहे आता. 17 बॉल 24. जर्मन कळंबोली टीमला रामदासजी मिनमिने आप्पांचे आगमन. आप्पा आपण स्टेजवरती या. 17 बॉल आणि आता 24. खोलवा टप्प्याचा चेंडू. पहिली रन वेगाने कंप्लीट. समोर खेळाडू आहे, थोडी मिसफील्ड झाली, दोघांच्या मधून चेंडू निघाला तोपर्यंत 2 कंप्लीट. तिसरीसाठी 3 धावा इथून मिळाल्या. आता मॅच 16 बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स हव्यात 21. 16 बॉल 21. अजूनही चेंडूपेक्षा धावा जास्त आहेत, त्यामुळे आता कॅल्क्युलेटिंग क्रिकेट. समोर फलंदाजांना थोडासा कंट्रोलमध्ये आणावं लागेल, थोडा पॉज द्यावा लागेल, बॅटिंगला रन्स थांबावे लागतील, बाउंड्री पासून दूर ठेवावं लागेल. आणि विकेट जर का टप्प्याटप्प्याने आउट केल्या तर सामना थोडासा दोलायमान स्थितीमध्ये जाईल. कधी आंथरडवडीकडे झुकेल तर कधी कळंबोलीकडे. 16 बॉल 21. बॉलर विघ्नेश. ऋषिकेश आलेत स्ट्रायकर एनला. चांगला बॉल टाकलाय, मिस केला ऋषिकेशने हा चेंडू. 15 बॉल 21 ची गरज आहे. 15 बॉल 21. मॅच अजूनही दोन्ही 50-50 मॅच आहे. विनिंग प्रेडिक्शन प्रेक्षकांचं नक्की आहे की जर्मन कळंबोली देखील आता चांगल्या स्थितीमध्ये, त्यामुळे त्यांच्याकडे देखील विनिंग पर्सेंटेज जास्त असावं. पण आंतरवेळी देखील प्रयत्न करतोय. 15-21. शॉट. ऋषिकेशचा लॉंग ऑफ टार्गेट केला आणि परत एकदा या ओव्हरमध्ये आला दुसरा षटकार. 14 बॉल मॅच जिंकण्यासाठी रन्स हव्यात आता 15. 14 बॉल 15 धावांची गरज. बाउंड्री वाचवायच्या. जर का षटकार चौकार थांबले नाहीत तर या धावा वाचवणं सुजल 11 आंतरवर्डीसाठी इम्पॉसिबल होईल, कारण षटकार थांबवायच्यात आणि ही जोडी इम्पॉर्टंट आहे बॅटिंग मधली. ऋषिकेश आणि संतोष. चांगला बॉल टाकलाय. 13 बॉल आता बाकी आहेत. शेवटचा बॉल बाकी ओव्हरचा. 13 बॉल. विजयासाठी अजूनही लक्ष दूर आहे, ते मात्र 15 धावांचं. शेवटचा बॉल असेल विघ्नेशचा. ऋषिकेश देशमुखला बीट केलं 5व्या बॉलवर. थांबलाय विघ्नेश. सामना 13 बॉल 15 धावांचा आहे. महाशिवरात्री ट्रॉफी 2026 जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी चं 2026 हे अत्यंत सुरेख नियोजन. धीम्या गतीचा बॉल विघ्नेश डायरेने फसवलं. षटक कंप्लीट केलंय. 12 बॉल सामन्यामध्ये जिंकण्यासाठी धावा पाहिजे जर्मन कळंबोलीला. कंपल्सरी 15. कंपल्सरी 15 धावांची गरज आहे, ती मात्र जर्मन कळंबोलीला. पाण्याची बॉटल ऐकत रेडी ठेवा. विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. संघ मालक सुजल 11 चे सचिन दादा डायरे यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपयाचा कॅश प्राइज. आणि सुनीलजी गोडविंदा साहेबांकडून 1000. नरेशजी देशमुख यांच्याकडून कळंबोलीसाठी 2 बॅक टू बॅक सिक्सर मारले तर 500. 2 बॅक टू बॅक चौकार मारले तर 500. आणि भोलेनाथ डायरे रेल्वे कर्मचारी यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक आली तर रोख रक्कम 500 रुपये. आणि बाबूराव लहाणे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 200. शांतारामजी मिनमेने डीजे आणि मंडप डेकोरेशन
यांची देखील खूप सारी मेहनत. विकेट हॅट्रिकसाठी माजी सदस्य ग्रामपंचायत पिंपलोलीचे पांडुरंग भिवा डायरे यांच्याकडून देखील 500. अंतरड वरडीकरांची मनाची श्रीमंती जास्त आणि आता पैशाची श्रीमंती दिसतीये बक्षिसाच्या स्वरूपाने. नरेश देशमुख देखील बघतात की 12 बॉल 15. सामना थोडा आवाक्यात वाटतोय कळंबोलीच्या. सध्या स्ट्रॉंग बाजू आहे, कारण या मैदानावरती कळंबोली संघ कित्येक स्पर्धामध्ये अपराजित राहिलाय. पण आता 12 बॉल 15. जर का चमत्कार झाला, मॅचमध्ये थोडासा टर्न आला, विकेट आल्या, डॉट बॉल आले, प्रेशर वाढलं, तर मॅचमध्ये सुजल 11 अंतरड वरडी आपल्या नावाचा डंका नक्की पेटवेल. पण आता 12 बॉल आहेत. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे विजय डायरेची. पहिला बॉल कट केलाय आणि या बॉलवरती कॅच ड्रॉप. पहिला बॉल सोपी कॅच, आदित्यने कॅच ड्रॉप केली. 22 नंबर केन विल्यमसनचा नंबर त्याने चॉईस केला, न्यूझीलंडचा फिल्डर. पण इथे कॅच ड्रॉप केली. झोप लागणार नाही आज आदित्यला. वारंवार हायलाइट तो बघेल, कारण ही सोपी कॅच, कठीण कॅच तो पकडतो, पण सोपी कॅच त्याने ड्रॉप केली. 11 बॉल, आता 14ची गरज. दुसरा बॉल विजय डायरेचा. डॉट बॉल ऋषिकेश साठी. बाउन्स चेंडूचा मारा. 10 बॉल आणि गरज आहे मॅच मध्ये 14 धावांची. 10 बॉल 14. 10 बॉल आणि 14 धावा. माळी काकांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. बॅट चिकडा आणि विकेट. फलंदाज आउट. ऋषिकेश बाद. 9 बॉल आणि 14 रनची गरज. ज्ञानेश्वर हिलम मैदानाच्या आतमध्ये चाललाय. जय हनुमान कळंबोली हा संघ 9 चेंडू आणि कंपल्सरी त्यांना 14 धावांची गरज आहे. पहिल्या बॅटिंग पासून 11व्या क्रमांकावरती बॅटर आहेत, पण 9 बॉल मध्ये 14 धावा आता करायचे. सुजल 11 अंतराळ वरेडी हा संघ 9 बॉल मध्ये 14 धावा वाचवेल का? जर का 9 बॉल मध्ये 14 धावा त्यांनी वाचवल्या तर एका मोठ्या टीमच्या विरोधात हा फार मोठा विजय असेल. कारण नामवंत टीम, ज्या टीमला नेहमी त्यांनी बघितलेलं आहे डेच्या स्पर्धामध्ये, नाईटच्या स्पर्धा, आज त्यांच्या विरोधात आहेत. 9 मध्ये 14. प्रेक्षक बघा सर्व उभे राहिलेत. मालेगाव टीमचे कॅप्टन आणि सिद्धिविनायक नेरळपाड्याचे कॅप्टन आलेत. आपण पुढील मॅचचा टॉस 3 बॉल झाले की करू. ज्ञानेश्वर हिलमचा शॉट समोर पडला. चेंडू प्रयत्न होते, कॅच आली नाही, पण 1 रन. 8 बॉल, आता 13ची गरज आहे ज्या हनुमान कळंबोलीला. संतोष गारे अजूनही खेळपट्टीवरती आहे, ज्या विकेटसाठी प्रयत्न पहिल्या ओव्हर पासून आहेत. पण संतोष गारे जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत खरं संघाला विश्वास आहे. पण विजय डायरे तुफान फॉर्म मध्ये. विजयचा हा चेंडू, डॉट बॉलची फेक. मॅच आता गरज आहे 7 बॉल मध्ये 13. विजय डायरे 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. या मैदानावरती विजय डायरेने प्रॅक्टिस भरपूर केलेली आहे. मामाचं गाव आहे अंजप. आणि आता शेवटचा बॉल विजयचा. संतोष समोर आहे. 7 बॉल मध्ये गरज आहे 13. स्टेप आउट केलाय, फटका मारलाय विघ्नेश आहे. बॉल अडवलाय, फेक करतोय. रनआउटची चान्स, रनआउटची चान्स आणि विकेट आउट. रनआउटची विकेट आली. 1 रन ऍड होईल कळंबोलीच्या खात्यात. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये पोहोचलाय. 12 बॉल 15ची गरज होती. आता 6 बॉल मध्ये 12 पाहिजेत. 6 बॉल मध्ये 12. चला मालेगावचे कर्णधार आपण समोर या. सिद्धिविनायक नेरळपाड्याचे कॅप्टन आपण समोर या. आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये पुढील मॅचचा टॉस नितीन जोगळे दादांना मी विनंती करेल. पुढील मॅचचा टॉस नितीन दादा आपल्या शुभ हस्ते करावा. नेरळपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. कालभैरव मालेगावचे कर्णधार आपण टॉस साठी समोर या. 6 बॉल मध्ये 12ची गरज आहे. विशाल ऐनकर यांचं देखील आगमन होतं. विशाल आपलंही सहर्ष स्वागत. मालेगावचे कर्णधार राज भोईर सर अमोल आपल्या टीमचा संघनायक आपण टॉस साठी पाठवावा. कारण आता आधीच्या मॅचची शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल मध्ये कंपल्सरी 12ची गरज आहे. आणि नितीन जोगळे दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही पुढील मॅचचा टॉस करत आहोत. कालभैरव मालेगाव संघाचे नवनिर्वाचित कॅप्टन, आताच त्यांची नुकतीच निवड झालेली कॅप्टन पदावर, ते या मॅच मध्ये टॉस साठी येतात.
नेरलपाड्याचे ऋषी आहेत. आणि कॅमेरामॅन जस्ट 1 मिनिट 30 सेकंद घ्या आपण. पण नितीन दादा जोगळे यांच्या शुभाचा टॉस होतोय. टॉस जिंकलाय तो मात्र मालेगाव टीमने. पहिल्यांदा कॅप्टन आले आणि पहिला टॉस त्यांनी जिंकलाय. 6 बॉल 12 डिसिजन पेंडिंग आहे. चला कॅमेरामॅन आता आपण कॅमेरा ग्राउंड कडे टर्न करा. सहा बॉल आणि 12 रनची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट आहे. पहिलाच बॉल अमोल जाधवचा. त्यानंतर पहिल्याच बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न संतोषने थांबवलाय. चान्स घेतली नाही संतोषने. स्वतःकडे स्ट्राईक राखली. त्याला माहिती आहे की इथून जर का आपण चेंडू गमावले तर सामना दूर जाईल. 5 चेंडू 11. सुजल 11 अंथराळवरडी या संघाने टार्गेट दिलं होतं जानमन कळंबोलीला 46 धावांचा आणि सामना आलाय 5 चेंडू 11. काल भैरव मालेगाव संघ देखील बघतोय. राजेंद्र भोईर बघतायत की आंथरडवडी संघाने पहिल्या जी ट्रॉफी जिंकली तेव्हा सेमीफायनल मालेगाव टीमच्या विरोधात खेळले होते. आता 5 चेंडू मध्ये 11 रनची गरज आहे जानमन कळंबोलीला. चार बॉल आणि 10 रनची गरज आहे जानमन कळंबोलीला. फलंदाजाचा स्ट्रोक खेळाडू आहे आणि चेंडू सीमा पार. मिसफिल्ड झाली 2 फिल्डर कडून. चेंडू किमान अडवायला हवा होता. 2 धावा वाचल्या असत्या. आता मॅच मध्ये येणारे 3 बॉल विजयासाठी 6 धावांची गरज. हा चौकार फार इम्पॉर्टंट आहे जानमन कळंबोलीसाठी. 3 बॉल 6 ची गरज. मेहनत सुरू आहे. यश मिळवण्यासाठी सुरू असणारी सुजल 11 अंथरवरडीची मेहनत. सचिन डारेदादांनी नवीन दिलेले टी शर्ट आणि पहिलीच एंट्री. 3 बॉल 6 ची गरज आहे. बॉलर अमोल जाधव ऑन ट्रॅक. भूषण चेंडूचा पाठलाग करतोय. पहिली कंप्लीट दुसरी कंप्लीट. 2 बॉल आता 4 धावांची गरज आहे. 46 धावांचा सामना. शेवटचे 2 बॉल आणि 4. जर का या बॉलवरती अमोलने विकेट घेतली तर नवीन बॅट्समन स्ट्राईक वरती येईल. मग कदाचित चमत्कार होऊ शकेल. 2 बॉल 4. 2 बॉल आणि 4 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. काल भैरव मालेगाव टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय काल भैरव मालेगाव टीमने घेतला आणि सिद्धिविनायक नेरलपाडा निलेश शिनारे यांचा संघ यानंतर आपल्याला फिल्डिंग करताना दिसेल. पण सामना आता 2 बॉल आणि 4. पांडुरंग डायरे, भोलेनाथ डायरे, सचिनदादा डायरे, रामदास मिनमिने, आप्पा माळी काका सगळे बघतायत की हा सामना 2 बॉल 4 काय होईल. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. कळंबोलीचा फलंदाज अनिलच्या हातामध्ये आता खरं तर या मॅच मध्ये 2 बॉल 4 करण्याची जबाबदारी आहे. संतोष गारे नॉन स्ट्रायकर येईल आणि अमोल जाधव तो कारनामा करेल का. कारण त्या खेळाडूने आधी करून दाखवलेलं आहे. कोल्हाऱ्याची नाईट टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलर ठरला होता. आकर्षक सायकलचा मानकरी ठरला होता. तो अमोल जाधव 2 मध्ये 4 आता वाचवेल का. थांबलाय अमोल, थांबलाय अनिल. 2च बॉल आहेत जे रात्रीची झोप उडवणार आहेत. 2 मध्ये 4 पाहिजेत कंपल्सरी. अमोलचा हा चेंडू. अंपायर बघतायत. रनआउटची चान्स आणि विकेट कमावली आहे. पण वाईट बॉल. पंचांनी वाईट बॉल दिलाय. विकेट आउट घेतलेली आहे. संतोष गारेला आउट केलंय. आता 2 बॉल
3ची गरज आहे. फर्स्ट अटेम्प्टला कलेक्ट होता अनिल. यस यस, थांबा थांबा बॅट्समन, नवीन बॅट्समन थांबा. अक्षय मागे या. फर्स्ट अटेम्प्टला कलेक्ट होता. आपण याआधीच सांगितलेलं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कलेक्ट केला तर बॅट्समन आउट नसेल, रनही नसेल. 2 बॉल 3. अमोल जाधव. हवे तो चेंडू, कॅच पकडलीये. मॅच मध्ये टर्न. शेवटचा बॉल, 3 धावांची गरज आणि नवीन बॅट्समन स्ट्राईक वर. सुजल 11 टीम अंतराळ वरडीची. सुजल डायरेच्या चेहऱ्यावरती स्माइल. खुर्चीवरून त्याने छोट्या भीम सारखी उडी मारावी असा आनंद त्याला झालेला आहे. 1 बॉल आता 3. खतरनाक हाय व्होल्टेज मॅच, रोमांच या मॅच मध्ये. थ्रिलिंग परफॉर्मन्स म्हणजे ॲनाकोंडा यावा आणि एखाद्याने पाण्यातून पटकन बाहेर यावं. आता 1 बॉल 3. नितीन दादा जोगळे, आई भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष, मालेगाव टीम, नेरळपाडा टीम, सगळेच प्रेक्षक आता एका बॉलवरती नजर ठेवून आहेत. एक बॉल आणि 3 धावांची गरज. खतरनाक सामना. 1 ओव्हर 12 होत्या. बघता बघता मॅच आली 1 बॉल 3. कंपल्सरी 3 करायचे. बॉल विकेट किपरच्या हातात आणि सामना संपलाय. पहिल्यांदा ज्या हनुमान कळंबोलीच्या विरोधात खेळला अंतराळ वरडी आणि सुजल 11 हा संघ या मॅच मध्ये विजयी झालाय. अभिनंदन टीम सुजल 11 अंतराळ आणि हार्ड लक ज्या हनुमान कळंबोली. तर ज्या हनुमान कळंबोली